मंडळी, अनुभव माझी शाळा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. मंडळी, आज आपण या श्रावण महिन्यातल्या पावसावर बोलणार आहोत. पाऊस हा फक्त आकाशातून पडणारा पाण्याचा वर्षाव, एक शांत साक्षीदार. तो पडतो, चमकतो आणि अलगद निघून जातो. जास्वंदाची ही कोवळी पानं, कळ्या आणि दवबिंदू आपल्याला सांगतात की सौंदर्य म्हणजे स्पर्धा नव्हे, तुलना नव्हे, तर स्वतःसारखं उमलणं आहे. आपण बऱ्याचदा स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो. कोण पुढं आहे, कोण मागं आहे, कोणाकडे जास्त आहे, हेच विचार आपण करत राहतो. पण निसर्गाला तुलना करणं माहीतच नाही. हा त्याच्याकडून एक शिकण्यासारखा अनुभव आहे. प्रत्येक झाड वेगळं, प्रत्येक पान वेगळं, प्रत्येक फूल वेगळं आणि प्रत्येकाचं सौंदर्यही वेगळंच. या दवबिंदूकडे पहा. जिथं ते पडतात तिथं ताजेपणा निर्माण करतात. कोरडी पानं हिरवी वाटू लागतात. धुळीने झाकलेली फुलं पुन्हा खुलून दिसतात. माणसाच्या आयुष्यातही असेच क्षण येतात. एक चांगला विचार, एखादी प्रेमळ भेट किंवा एखादा प्रामाणिक शब्द मनावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबासारखाच असतो, जे मनातील थकवा धुवून काढतो. आपण आनंद दूर कुठेतरी शोधत असतो, पण तो इथेच असतो, या आवाजात, या हिरवाईत, या शांततेत. निसर्ग कधी घाई करत नाही. फूल योग्य वेळ आल्यावरच उमलतं. झाड योग्य ऋतूमध्येच फळ देतं. पाऊस योग्य वेळीच बरसतो. मग आपण का इतकी घाई करतो? प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी, प्रत्येक स्वप्न लगेच पूर्ण व्हावं अशी अपेक्षा का? संयम हा निसर्गाचा सर्वात सुंदर धडा आहे. प्रत्येक पावसानंतर आकाश पुन्हा स्वच्छ निरभ्र होतं. प्रत्येक वादळानंतर शांतता पसरते. म्हणूनच कोणतीही परिस्थिती कायमची नसते. आनंदही कायम राहत नाही. दुःखही कायम राहत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. या छोट्या दवबिंदूतही मोठा संदेश दडला आहे. आकाराने लहान असले तरी प्रकाश पडल्यावर मोत्यासारखे चमकतात. माणूसही पद किंवा प्रसिद्धीमुळे मोठा होत नाही, तर त्याचे विचार, त्याचा स्वभाव आणि त्याची माणुसकीच त्याला खऱ्या अर्थाने सुंदर बनवते. म्हणून आज काही क्षण स्वतःसाठी लढा. मोबाईल बाजूला ठेवा, निसर्गाकडे शांतपणे पहा. पावसाचा आवाज ऐका, फुलांचा रंग अनुभवा, पानांवरचे दवबिंदू पहा. कदाचित तुम्हाला जाणवेल की आयुष्याला आनंदी ठेवण्यासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधीकधी एक छोटासा पावसाचा थेंबही मनाला नवीन विचार देऊन जातो. निसर्ग रोज शिकवत असतो. प्रश्न एवढाच आहे की आपण त्याचा विद्यार्थी होण्यासाठी तयार आहोत का? तर मंडळी, आज आपण इथंच थांबूयात. पण आपले विचार थांबवू नका बरं. तुमच्या आयुष्यात पुढचं छोटंसं पाऊल काय असेल? उद्या आपण याच विषयावर दुसरा पैलू उलगडूयात. तोपर्यंत निसर्गाकडे पहा, मोकळा श्वास घ्या आणि एका छोट्याशा दवबिंदूपासूनही आनंद शोधायला सुरुवात करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या भेटीपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, आपल्या अनुभव माझी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.